त्या रात्री काही केल्या मला झोप येईना. कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं. संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं. या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो. एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला. माझ्या कानांतच तेवढी कुंडलं का? रात्री ती चमकतात म्हणे. कशी चमकतात ती? का चमकतात? तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसलो. डोळ्यांची बुबुळं कानांच्या कोपऱ्यांपर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो. काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईनात. अस्वस्थ झालो. आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला. मला काहीच सुचेना. क्षणभर वाटलं शोणाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं. पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता. त्याला उठविलं असतं तर आईही जागी झाली असती. बाबा तर हस्तिनापुरात होते. काय करावं हे समजेना. इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले. गंगा माताच तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल. मी हळूच अंथरुणावरून उठलो. अलगद पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगा मातेच्या रोखानं चालू लागलो. आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खचाखच बहरून गेलं होतं. शोण म्हणाला होता, तुझी कुंडलं चांदण्यासारखी चमकतात. म्हणून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरखून पाहू लागलो. पण तेवढ्यानं काही माझे समाधान होईना. रात्रीच्या किड्यांची किरकिर सतत चालू होती. सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निचळ शांत होतं. चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काय ऐकू येत होती. तारकांच्या अंधुक नि अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता. मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो. मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या. उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो. बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो. दिवसा चैतन्यानं उफाळणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं. दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं. केवळ किनाऱ्यावरच्या खडकावर नि वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू येऊ लागली. त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती. मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो. क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो. विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो. आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संथ पात्रात पडलं होतं. त्यातील 2 तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई. उंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो. त्या 2 तारका जास्तच चमचमू लागल्या. मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं. त्या 2 तारका म्हणजे माझ्या कानांतील 2 कुंडलच होती. खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात ती मंदपणे चमकत होती. मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती. मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो. ती 2 कुंडलं निळसर प्रकाशाची एकलग वलय फेकीत होती. ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं. माझी कुंडलं रात्री चमकतात हे रहस्य गंगामातेनं मला सांगितलं. पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती? कोण आहे मी? तसाच पाण्यात उभा होतो. माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती, पण दुसरी तशीच होती. का मिळालीत मला ही चमकदार कुंडलं? 3-4 घटका तसाच पाण्यात उभा होतो. पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजविली. एकदम पर्णकुटीची आठवण झाली. मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल. लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं. पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती. अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळ्याभोर आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं. पहिल्याच पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरतीमातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागावा तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते. मी त्यांच्याकडं पाहिलं. माझं मन शांत झालं होतं. नकळत ओंजळभर पाणी घेतलं. डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणं मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो. रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता. रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं. परत आल्याबरोबर आईनं मला विचारलं, कुठं गेला होतास? ती किती घाबरली होती. गंगामातेच्या काठावर. तू नाहीस, पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते. अतिशय भेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडे पाहिलं. मधून ती माझ्याकडं अशाच विचित्र दृष्टीने पाहत असे. ती मला आणखी काहीतरी विचारणार होती. ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो.